नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? सकाळी सकाळी मिठाची बरणी काढली कारण सगळं मीठ संपलेलं होतं. म्हटलं भरून ठेवते. असं तर काचेच्या भांडीत किंवा चिनी मातीच्या बरणीतच छान असतं मीठ, पण मला वापरायला खूप कंटाळा येतो. तुटतात म्हणून मनात भीतीच असते, म्हणून काही मी वापरत नाही. आणि सकाळी सकाळी बघा दीदीचे पप्पा स्वतःसाठी पान बनवलं त्यांनी आणि मलाही बनवून दिलं. 2 पानं घेऊन आले. गॅलरीत छान नागवेलचं वेल मस्त झालेलं आहे, तर म्हणणे तुलाही बनवून देतो. 2 पानं घेतले, त्याच्यावर चुना काथा टाकला आणि बडीशोप टाकली आणि 2-3 खडे सुपारीचे टाकले. तयार झालं होतं छान असं पान. आता विकत घ्यायची गरजच पडणार नाही. किती छान झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता रोज आम्ही पान खाणार. आणि संध्याकाळी होता माशाचा मेनू, तर थोडीशी रश्श्याची भाजी बनवली आणि थोडंसं मी आता फ्राय करणार आहे मासे. तर चपात्या करून घेतल्या आधी, त्याच्यावरच तेल घातलं आणि मास्यांना तिखट मीठ लावून ठेवलेलं होतं. थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट पण लावलेली होती. आणि बघा आता तव्यावर टाकून घेतलेले आहेत आणि एकदम कमी तेल लागतं, काही वेळ पण लागत नाही आणि नॉनस्टिकच्या तव्यावर खूप छान असे फ्राय होतात. तेलात फ्राय करायला मला अजिबात आवडत नाही. खूप तेल असतं आणि वासही सुटतो घरामध्ये, त्याच्यामुळे मग मी काही करत नाही, असंच करते. आणि कधीतरी बनवतो म्हणून ना माशाचा वासच सहन होत नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.